हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण मच्छी फ्राय करणार आहोत। त्याच्यासाठी मी घेतलेली आहेत मच्छी घेतलेली इथं। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही मच्छी घेऊ शकता। तर मी इथं अशा प्रकारची मच्छी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून वगैरे घेतलेली आहेत। आणि त्याच्यासाठी आपल्याला जो मसाला करायचा आहे त्याच्यासाठी मी कॉर्न फ्लावर घेतलेला आहे, लाल मिरची पावडर घेतलेली आहे, आलं लसूण पेस्ट घेतलेला आहे, गरम मसाला घेतलेला आहे, हळद घेतली आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। तर जास्त काही सामान पण लागणार नाही, मटेरियल काही जास्त लागणार नाही। तर अशा प्रकारची आपण मच्छी फ्राय करणार आहोत। आज जरा वेगळ्या पद्धतीचे करणार आहोत। आणखीन एक सिक्रेट पदार्थ म्हणजे ह्याच्यामध्ये मी जो आपण चिकन 65 ला मसाला वापरतो चिकनसाठी, तर हा चिकनचा मसाला मी मच्छी फ्रायसाठी वापरणार आहे। खूप छान टेस्ट येते आणि खूप भारी लागतात। तर अशा प्रकारे मी हा मसाला वापरून मच्छी फ्राय करणार आहे। आणि थोडंसं आपल्याला लिंबूही घ्यायचं आहे, अर्धा लिंबू ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला पिळून। आणि थोडंसं आपल्याला पाणी लागणार आहे। हे सर्व मसाले मी पाण्यामध्ये मिक्स करणार आहे। तर हे सर्व मसाले आता आपण मिक्स करून घेणार आहे। जे कॉर्न फ्लावर, लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद आणि मीठ आणि आलं लसूण पेस्ट, हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। आणि ह्याच्यामध्येच आपल्याला चिकन 65 मसाला घालून घ्यायचे। तर एक पॉकेट मी चिकन 65 चा मसाला घालून घेते याच्यामध्ये। आणि अर्धा लिंबू पिळून घेते। त्याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला। तर पाणी घालून मिक्स करून घेते। जास्त पातळही करायची नाही आणि घट्टही करायची नाही, अगदी सरसरीत अशी पेस्ट करायची याची। तर घरच्या घरीच आपण मसाला बनवतोय मच्छी फ्रायचा। तर अशा प्रकारे हा मसाला करून घ्यायचा आहे आपल्याला। हे सर्व मच्छीला आता आपण लावून घेणार आहे। तर अशा प्रकारे सर्व मसाला लावून घेतलेल्या मच्छींना एक 5 मिनिटांसाठी आपल्याला हे रेस्ट करायला ठेवायचे। 5 मिनिटं झाले की आपल्याला हे तव्यामध्ये फ्राय करू शकता किंवा तुम्ही पॅनमध्येही फ्राय करू शकता। चपातीचाच तवा आहे तर त्याच्यामध्येच मी फ्राय करणार आहे। तर 5 मिनिटं झालेली आहेत आणि सर्व मासे मी तव्यामध्ये घालून घेते।
तर आता हे बारीक गॅसवरती आपल्याला एक 5 ते 10 मिनिटं अगदी बारीक गॅसवरतीच ठेवायचे, ते वरून कुरकुरीत होतात. तर हे मासे आपल्याला सारखे सारखे पलटी करायचे नाहीत. एक 5 मिनिटाच्या अंतराने आपल्याला हे मासे सर्व पलटी करायचे आहेत. त्यामुळे अगदी बारीक गॅसवरतीच हे मासे भाजून घ्यायचे आहेत. त्यामुळे अगदी कुरकुरीत असे मासे आपले तयार होतात, अगदी व्यवस्थित भाजतात. तर इथे आपले मासे हे सगळे तयार झालेत बघा. ह्याला झाकून ठेवायचे नाही, जास्त वेळ झाकलं की वगैरे तर ते सॉफ्ट होतात. तर अशा प्रकारे तव्यामध्येच मस्तपैकी मच्छी फ्राय तयार करून घेतलेला आहे. चला मस्तपैकी या गरम गरम खायला मच्छी. तर आज बनवलेली माशांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली का? आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा कशी झाली आहेत ते. आणि तुम्ही अशा प्रकारचे मासे बनवून पहा एकदा, खूप छान होतात, खूप टेस्ट लागतात. चला तर मग अशाच एका छानशा व्हिडिओसोबत पुन्हा एकदा आपण भेटू. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.